त्याच्यावर काही चर्चा करायची नसते. कार्यकर्ते पण वसंतराव मानकुमरे यांनी सुद्धा तुम्ही 2 हात केले तर आम्ही 4 हात करू असं म्हटलेलं आहे. माझ्याकडे 2च हात आहेत. त्यांनी 2 हात करणार का तुम्ही? आहे ते मी प्रेमाने माणसं जिंकणारा माणूस आहे. दादागिरी वगैरे करत नाही आणि करणार पण नाही. लोकांनी ठरवलं. मी कोणाला दादागिरी केली नाही, करणार नाही. 99 पासून कोणाची दादागिरी होती, कोणाची सगळं माहिती आहे. मला वाटतं की मी काही केलेलं नाही. फक्त जिथं दादागिरी झाली तिथं उभा राहिलो, एवढंच फक्त माझा भीती असं. कार्यकर्त्यांच्यात मध्ये होमगावमध्ये काही मारामारी झाली वगैरे ते प्रकरण? होमगावचं तुम्ही CCTV फुटेज बघितलं असेल. होमगावच्या बाबतीमध्ये जे दाखवलं गेलं ते चुकीचं आहे. प्री प्लॅन होता तो. माझ्या माहितीप्रमाणे दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपवर जे आले जर CCTV फुटेज बघितला तर मला वाटतं शिवेंद्रराजेंना सुद्धा गैरसमज करून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्यामध्ये CCTVमध्ये बघितला तर तो आमच्या त्या मुलाकडे आला आणि तिथं त्यांनी मारहाण करण्याच्या बाबतीत प्रयत्न केला. परत आखाडला गेला, परत 3-4 माणसं घेऊन आला आणि तिथे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण काय आलं आहे, पोलिसांकडे आम्ही सर्व पुरता दिलेले आहे. पण पोलिसांनी काय एकतर्फी केस घेतलेली आहे आणि दुसरी केसच्या बाबतीमध्ये घेतलं नाही आणि चैन गेली, दरोडा घातला, असे काही कलमं लावण्याचा प्रयत्न केला आहे. सत्य परिस्थिती यावी, आम्ही आता कोर्टात त्याला चॅलेंज करणार आहोत आणि समोरच्यांच्यावर केस करावी म्हणून विनंती करणार. आता तुम्ही घरात येऊन जर कोणी त्या मुलाला उगीच कोणतरी डिवचायचा प्रयत्न केला तर ते योग्य नाही ना. आणि होमगाव आखाडे गाव माझंच आहे, इंदवली सगळी गावं माझीच आहेत. त्यामुळे मी तिथं अशा प्रकारची दादागिरी करण्याचा प्रयत्न करणार. आणि मी खरंच सांगतो, मी आजही लिहून देतो, मी काय दादागिरी करण्याच्या भानगडीत पडणार नाही. फक्त जे काही लोक चुकीचे वागत आहेत त्या वागणाऱ्या चुकीच्या लोकांना कुठंतरी सरळ वागवा एवढीच माझी त्यांना विनंती आहे. आणि कोण कुठे कमी नसो, नरड्यावाल्या सगळेजण करतात ना काय काय.